तासगाव कवठे मंकाळच्या राजकारणामध्ये सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा उडताना दिसून येत आहे। चिंचणी गटात मात्र एका वेगळ्याच पर्वाची नांदी पाहायला मिळाली। राजकारण कितीही गलिच्छ वळणावर गेले तरी घर आणि नाती जपण्यासाठी तरुण नेतृत्वालाही सत्तेचा त्याग करावा लागतो। हे युवा नेते प्रभाकर पाटील यांनी आपल्या कृतीतून सर्वांना दाखवून दिलेले आहे। आपल्या चुलत्यासाठी, भावासाठी आणि घराच्या इब्रतीसाठी प्रभाकर पाटील यांनी स्वतःच्या उमेदवारी अर्ज मागे घेत चिंचणीची निवडणूक बिनविरोध करण्याचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे। कौटुंबिक ऐक्यासाठी सत्तेला लाथ। चिंचणी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटतर्फे आमदार रोहित पाटील यांनी प्रभाकर पाटील यांचे चुलत भाऊ अक्षय पाटील यांना उमेदवारी देऊन पाटील घराण्यात राजकीय पेच निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे राजकीय कोंडी झाली असताना प्रभाकर पाटील यांनी अत्यंत समजूतदारपणा दाखवलेला आहे। निवडणुका ह्या होतील जातील, पण माणूस आणि गाव एकत्र राहिले पाहिजे। घरात फूट पाडून मिळवलेली सत्ता मला नको। सोमवारी रात्री चिंचणी येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रभाकर पाटील यांनी अत्यंत भावनिक भाषण केले। अशा शब्दात प्रभाकर बाबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे चिंचणीच्या राजकारणात एक आदर्श वस्तुपाठ घालून दिलेला आहे। स्वतःचा हक्काचा विजय दिसत असतानाही केवळ घराण्यातील यादवी टाळण्यासाठी त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेऊन मनाचा मोठापणा दाखवलेला आहे। नैतिक विजय प्रभाकर पाटील यांचाच। या निर्णयामुळे जरी ही जागा तांत्रिकदृष्ट्या विरोधी गटाकडे गेली असली तरी नैतिक विजय मात्र प्रभाकर पाटील यांचाच झाला असल्याचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच चर्चा आहे। तरुण वयात सत्तेची संधी समोर असतानाही नाती जपण्यासाठी त्यांनी केलेला या तासगाव कवठे मंकाळच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल। या ऐतिहासिक निर्णयामुळे चिंचणीत होणाऱ्या संभाव्य यादवी टळली असून युवा नेते प्रभाकर पाटील यांच्या या त्यागाचे सर्वत्र कौतुक होत आहे। तुम्ही आज बघत असशीला आज भावाभावामध्ये काय परिस्थिती आहे। भावाभावामध्ये भांडणं लागतायत, भावकीमध्ये भांडणं आहेत, घराघरात भांडणं आहेत, मुलगा वडिलांचं ऐकायला तयार नाही। अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या सुद्धा गावामध्ये भांडणं लावायचं आणि माझं घर, आमचं कुटुंब फोडण्याचा प्रयत्न आणि आपलं सगळं गावामध्ये दोन तुकडे करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, मात्र तो मी निश्चितपणाने यशस्वी होऊन देणार नाही। कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होऊन देणार नाही। गावामध्ये कूटनीती करण्यात आली, अडचणी निर्माण करण्यात आल्या आणि एक मोठं धर्मसंकट गावापुढे उभा राहिलेलं आपण सगळेजण पाहतोय। आज गावामध्ये काय अवस्था आहे, चौकामध्ये माणसं थांबेनात, एकमेकांशी बोलेनात, घराच्या बाहेर पडेनात। जो गजबजलेला चौक असतो तो आज कुठेतरी मोकळा पडायला लागलेला आपण सगळेजण पाहतोय आणि हेच त्यांना साध्य करायचं होतं। मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज गावामध्ये प्रचंड अडचणी आहेत, कोण कोणाला संपर्क करेना। मी अनेकांना सकाळी आज फोन केले, मी त्यांना विचारलं संध्याकाळी येताय ना, त्यांनी सांगितलं प्रचंड मोठं धर्मसंकट तुम्ही गावासमोर उभं केलेलं आहे। आज मी जाहीररित्या सांगतो की मी या ठिकाणी थांबायचा निर्णय घेतलेला आहे। या गावासाठी, या गावाला अडचण निर्माण होऊ नये, गावागावामध्ये भावकीमध्ये भांडणं निर्माण होऊ नयेत, म्हणून या गावाला अडचण निर्माण होऊ नये, म्हणून या ठिकाणी मी आज थांबायचा निर्णय घेतलेला आहे।